दिलेलं देव दीपावली ते चंपाषष्ठी हा लेख मी वाचते. मंडळी, आपणास माहीत आहेच की आपले महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड यांचे षडरात्री उत्सव म्हणजेच आपण श्री खंडोबाचे नवरात्र सुरू झाले आहे असे म्हणतो. पण हे नवरात्र 6 दिवसांचे असल्याने या नवरात्राला षडरात्री उत्सव असे म्हणतात. या श्री खंडेरायांच्या उत्सवाची सांगता चंपाषष्ठीला होते. या दिवशी श्री खंडेरायांना अतिशय आवडणारी पुरणपोळी आणि वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या पिठापासून बनवलेला रोडगा या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. शैव, वैष्णव, शाक्त, सौर आणि गाणपत्य हे आपल्याकडचे 5 प्रमुख उपासक पंथ. यातल्या पहिल्या 4 समावेश महाराष्ट्राच्या आराध्य देवतात म्हणजे श्री खंडेराया म्हाळसा यात झाला आहे. श्री खंडेरायांना मार्तंड भैरव म्हणतात. मार्तंड म्हणजे सूर्य, त्यांचे वाहनही सूर्याचे वाहन म्हणजे घोडा आहे. ते भैरव स्वरूप असले तरी उग्र नाही. भैरव असल्याने सोबत श्वान आहेच. श्री म्हाळसादेवी यांना एकीकडे पार्वती स्वरूप तर दुसरीकडे मोहिनी रूपातील विष्णू स्वरूप म्हणून पूजले जाते. अशा प्रकारे 4ही पंथांचा समावेश या पूजनात होतो. मल्ल राक्षसाला ठार केलं म्हणून मल्हारी, खंडा म्हणजे खडक हाती असल्याने खंडेराय, खंडोबा असे म्हटले जाते. म्हाळसा देवीचे पती म्हणून म्हाळसाकांत श्री महालसा नारायणीच्या परिदार देवता श्री खंडेरायांना विशेष स्थान आहे. धन्यवाद.